मला एक वाटतं की माझ्या घरामध्ये मला माझ्या आई वडिलांनी कधीच सांगितलं नाही की तू हे नाही करू शकत. म्हणजे मला असं माहीतच नाही की हे नाही करू शकत. ते इतके ओव्हर कॉन्फिडंट असतं. मला असं होतं की थोडंसं कंट्रोल करा, ही MPSC आहे, एवढं नाही आपण हे करायचं. असं ते इतकं त्यांचं असतं की तू तर होणारच आहे असं. नमस्कार, मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन कहाणीमध्ये. तारीख होती 20 जून 2023ची. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेमध्ये दर्शना पवारचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यामधून पुण्यामध्ये आलेल्या दर्शनाची हत्या नेमकी कोणी केली होती, कोण होता तो आरोपी आणि तिची हत्या करण्यामागे कारण काय होतं, अशाच खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जिल्हा अहमदनगर, गाव कोपरगाव. दत्तात्रय पवारच्या कुटुंबामध्ये दर्शनाचा जन्म होतो. या पवार कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर एक मध्यमवर्गीय कुटुंब. दर्शना पवारचे वडील म्हणजे जे दत्तात्रय पवार होते ते तिथेच एका कारखान्यामध्ये ट्रक ड्रायव्हरचं काम करत होते. सोबतच जर दर्शना पवारविषयी सांगायचं झालं तर आपलं काम भलं आणि आपली शाळा आणि घर भलं अशा स्वभावाची मुलगी. लहानपणापासून शाळेमध्ये हुशार असल्यामुळे तिच्या आईवडिलांना वाटत होतं दर्शना पवार मोठी होऊन स्वतः काहीतरी करू शकते, सरकारी नोकरीला वगैरे लागू शकते. पहिलीपासून ते 10वीपर्यंत तिला 90%च्या वरती मार्क पडलेले होते. यावरून आपण अंदाज लावू शकतो दर्शना पवार किती हुशार होती. तिचं 10वीपर्यंत शिक्षण कोपरगावमधील शारदा इंग्लिश स्कूलमधून पूर्ण झालेलं होतं. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिला आता 11वी आणि 12वी कंप्लीट करायची होती आणि तिला सायन्स साईडवरून ती पूर्ण करायची होती. त्यामुळे ती कोपरगावमधीलच SSJM कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते. 12वीपर्यंत तिचं कॉलेज त्या SSJMमध्येच पूर्ण झालेलं होतं. 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 12वीमध्ये पण तिला 90%च्या वरती मार्क पडलेले होते. तिचं आणि तिच्या आईवडिलांचं स्वप्न होतं एक सरकारी नोकरी लागण्याची. त्यामुळे 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ही दर्शना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये जाण्याचा निर्णय घेते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं दर्शनाचं 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण तिच्याच गावामध्ये पूर्ण झालेलं होतं. त्यामुळे दर्शनाला कधी बाहेर जाऊन राहण्याची सवय नव्हती, ना तिला बाहेर जाऊन राहण्याची गरज पडली होती. परंतु आता तिला अहमदनगर जिल्ह्यातून तिचं घर सोडून पुण्यामध्ये जाऊन राहण्याची गरज होती. परंतु दर्शनाचं वय कमी आणि त्यातल्या त्यात पुणे हे थोडंसं दूर अंतरावर असल्यामुळे तिथे जाऊन राहणं सोपं नव्हतं आणि त्यात ती एकटी. त्यातच आता या संपूर्ण कहाणीमध्ये एंट्री होते राहुल हंडोरे या मुलाची. जर आपण या राहुल हंडोरेविषयी बोलायचं झालं तर हा या दर्शनाचा लहानपणापासूनचा मित्र होता. दर्शना आणि हे दोघे मित्र असल्यामुळे एकदम लहान वयापासूनच ते एकाच शाळेमध्ये होते. त्यांचं घर पण दर्शनाच्या घरापासून जवळ होतं. म्हणजे हा जो राहुल हंडोरे होता ना, तो प्रामुख्याने कोपरगावचा रहिवासी नव्हता. तो कोपरगावमध्ये आलेला होता त्याच्या मामाकडे. आणि हा राहुल हंडोरे प्रामुख्याने नाशिकचा होता, परंतु शिक्षणासाठी तो मामाच्या गावामध्ये येऊन शिकत होता, म्हणजेच कोपरगावमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं दर्शना पवारला एकट्याला पुण्यामध्ये जाऊन राहणं शक्य नव्हतं. तिला कोणतरी जोडीदार हवा होता. हा राहुल हंडोरे पण त्यावेळी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जाणार होता. तो राहुल हंडोरे सांगतो, काय नाही, मी पण तिकडे पुण्यामध्ये जाणार आहे, स्पर्धा परीक्षेचे क्लास वगैरे जॉईन करणार आहे आणि जर दर्शना तिकडे आली तर काय प्रॉब्लेम नाही, मी तिथे असेन, तिला कोणती हेल्प लागली तर तिला ती हेल्प करेन. आता राहुल हंडोरेने हे सर्व दर्शनाच्या आईवडिलांना सांगितल्यानंतर दर्शनाला तर काय प्रॉब्लेम नव्हता, कारण दर्शना या राहुल हंडोरेला लहानपणापासूनच ओळखत होती. आता पुढची स्टोरी. आता हे दोघे त्यांचं घर सोडतात आणि पुण्यामध्ये येऊन राहायला सुरुवात करतात. पुण्यामध्ये आल्यानंतर मेस वगैरे जॉईन करतात, त्यांचं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि स्पर्धा परीक्षेचे क्लास जॉईन करतात. दर्शना पवारला माहीत होतं काय पण करायचं आहे आपल्याला, 2-3 वर्षामध्ये सरकारी नोकरी लागली पाहिजे, अशा पद्धतीने मेहनत करायची आहे. दर्शना पुण्यामध्ये 12-13 तास दिवसाचे अभ्यास करत होती.
कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला गव्हर्नमेंटची एखादी पोस्ट काढायची होती. त्याचबरोबर जर राहुल हांडोरेविषयी बोलायचं झालं तर राहुल हांडोरेनं पण एक पार्ट टाईम जॉब जॉईन केलेला होता. तो पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. राहुल हांडोरेची आणि या दर्शनाची मैत्री एकदम घट्ट झालेली होती. त्याच्यानंतर MPSCची एक पोस्ट निघते आणि दर्शना पवार त्या पोस्टसाठी अप्लाय करते. ॲप्लाय केल्यानंतर तिने जी मेहनत केलेली होती 2 वर्ष, त्या मेहनतीचं फळ तिला या परीक्षेमध्ये भेटतं आणि ती त्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये 3 नंबर रँक करते. म्हणजे एक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगीने महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक मिळवला होता. ती पण खुश होतीच होती, परंतु तिच्या घरातले जे होते ते खूप जास्त खुश होते. सगळीकडे या दर्शनाचं नाव घेतलं जात होतं, खूप आदराने घेतलं जात होतं. बघा, ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती आणि तिने किती म्हणजे मेहनत केली आणि मेहनत करून स्वतःच्या जिद्दीने तिने राज्यामध्ये 3रा क्रमांक मिळवून दाखवला. सगळीकडे तिची स्तुती होत होती. या परीक्षेमध्ये ती पास झाले म्हणजे तिला आता पुण्यामध्ये राहण्याची गरज नव्हती. त्यामुळे दर्शना पुण्यामधून कोपरगावमध्ये म्हणजे तिच्या घरी येते. घरी आल्यानंतर आता तिला काही टेन्शन नव्हतं, सरकारी नोकरी लागलेली होती आणि घरामध्ये ती एन्जॉय करते. त्याच्यानंतर तिला पुण्यामधून ह्याच्यासाठी काय बोलतात ते सत्कार करण्यासाठी बोलवलं जातं आणि दिनांक 9 जून 2023 रोजी ही दर्शना कोपरगावमधून पुण्यामध्ये परत जाते. पुण्यामध्ये गेल्यानंतर 9 तारखेला तो सत्कार समारंभ वगैरे कंप्लीट होतो. ती त्या सत्कार समारंभामध्ये भाषण देते. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक रोल मॉडेलच होती म्हणा. आणि त्याच्यानंतर 9 जून 2023 रोजी तो सत्कार समारंभ समाप्त झाल्यानंतर दिनांक 12 जून 2023 रोजी दर्शना राहुल हांडोरेसोबत राजगडच्या ट्रेकिंगसाठी जाते. या ट्रेकिंगसाठी जात असताना तिने तिच्या घरामध्ये कॉल केलेला होता आणि सांगितलं होतं की आज मी या राहुलसोबत ट्रेकिंगला जाणार आहे. घरातल्यांनी पण तिचा विरोध केला नव्हता, कारण एवढी 2-3 वर्ष तिने खूप मेहनत केलेली होती ना, ती कुठे फिरण्यासाठी गेलेली होती. त्यामुळे तिच्या घरातले तिला परवानगी देतात. दिनांक 12 जून 2023 रोजी पुण्यामधून राहुल हांडोरेसोबत ही दर्शना राजगड ट्रेक करण्यासाठी सकाळी 7:30च्या दरम्यान निघते. परंतु दिनांक 12 जून 2023 पासूनच दर्शनाचा तिच्या घरातल्यांशी संपर्क तुटतो. म्हणजे यापूर्वी तर ती दर्शनाच्या घरामध्ये आईवडिलांना डेली कॉल करत होती आणि बोलत होती, परंतु दिनांक 12 जून 2023 पासून तिने घरामध्ये कॉल केलेला नव्हता. घरातल्यांनी पण दर्शनाला कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा कॉल स्विच ऑफ दाखवत होता. त्याच्यानंतर दर्शनाचे आईवडील काय करतात, खूप प्रयत्न करतात आणि दिनांक 14 जून 2023 रोजी ते अहमदनगर म्हणजे कोपरगावमधून या पुण्यामध्ये पोहोचतात. पुण्यामध्ये पोहोचतात जिथे दर्शना राहत होती त्या ठिकाणी जातात. दर्शनाच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांची विचारपूस वगैरे करतात, परंतु त्यांना समजतं की दर्शनाबद्दल त्यांना कोणतीच माहिती नाही. दर्शनाचे आईवडील राहुलला पण कॉल करण्याचा प्रयत्न करतात, परंतु दोघांचे पण कॉल स्विच ऑफ असतात. त्याच्यानंतर 14 तारखेलाच ते दर्शनाची मिसिंग कंप्लेंट रजिस्टर करतात. मिसिंग कंप्लेंट रजिस्टर झाल्यानंतर पोलीस त्या राजगड किल्ल्यावरती वगैरे जातात, तिथं विचारपूस करतात, परंतु त्यांना काहीच सापडत नाही. त्याच्यानंतर दिनांक 12 तारखेपासून मिसिंग असलेल्या दर्शनाचा मृतदेह काही लोकांना राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी भेटतो. किती तारखेला? 20 जून रोजी. हा मृतदेह भेटल्यानंतर पोलिसांना काय वाटतं, त्याच्यासोबत जो तिचा मित्र होता राहुल हांडोरे, कदाचित त्याची वगैरे तर हत्या झाली नाही ना, कारण हे दोघे ट्रेकिंगला आले असतील आणि दोघांना कोणत्या तरी गावगुंडांनी वगैरे मारलं असेल. त्यामुळे पोलिसांना राहुल हांडोरेला पण शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु ना राहुल हांडोरेची गाडी भेटते ना राहुल हांडोरेबद्दल कोणताच ठावठिकाणा लागतो. त्याच्यानंतर पोलीस काय करतात, त्या किल्ल्यावरती जे जाण्याचा मार्ग होता त्या मार्गावरील CCTV फुटेज वगैरे चेक करतात. त्याच्यामध्ये त्यांना दिसतं हा फोटो, ज्यामध्ये दर्शना पवार आणि हा राहुल हांडोरे एकाच गाडीवरती ट्रेकिंगसाठी जात होते. परंतु जेव्हा येण्याची वेळ होती तेव्हा राहुल हांडोरे एकटाच त्या गाडीवरती परत आलेला होता. म्हणजे जाताना दोघे गेलेले होते, परंतु येताना एकटाच आलेला होता.
त्यामुळे आता संशयाची सगळी जी सुई होती ती या राहुल हांडोरेकडे वळलेली होती. पोलिसांनी या राहुलची चौकशी करण्यास सुरुवात केली, परंतु त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे तो कुठे आहे, काय करतो आहे याची माहिती त्यांना लागतच नव्हती. त्याच्यानंतर पोलिसाकडे आता एक पर्याय होता, तो म्हणजे राहुल हांडोरेचं ATM. म्हणजे पोलीस आता हे चेक करत होते राहुल हांडोरे कोणत्या लोकेशनवरून त्याच्या ATMमधून पैसे काढतोय आणि ते ATMचं लोकेशनना ते ट्रेस करत होते. आणि फायनली मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून राहुल हांडोरेला अटक केली जाते. अटक केल्यानंतर त्याला पुण्यामध्ये आणलं जातं आणि त्याने जे गुन्हा केलेला आहे, त्याने जे कार्य केलेलं आहे ना, तो कन्फेस करतो. आता पोलिसांना प्रश्न असे पडलेले होते की नक्की या राहुलने त्या दर्शनाची हत्या का केली, काय होतं त्याच्या हत्यामागचं कारण. तर मित्रांनो, होतं असं, जसं मी तुम्हाला आधीपासून सांगितलं होतं, दर्शन आणि हा जो राहुल होता ते लहानपणापासूनचे मित्र होते. दर्शनाची 12वी कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा पुण्यामध्ये जाऊन राहण्याचा प्रश्न उभा राहिला होता तेव्हा या राहुल हांडोरेनं मदत केलेली होती. हा राहुल हांडोरेना त्या दर्शनाच्या कदाचित प्रेमामध्ये पडलेला होता. तो परत दर्शनाला सांगत होता की मी तुझ्यावरती प्रेम करतोय, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. राहुलच्या स्टेटमेंटनुसार ती दर्शना पण याच्यावरती प्रेम करत होती. आणि काही रिपोर्टमध्ये असं पण सांगितलं जातं की दर्शना फक्त त्याला मित्र समजत होती. आता त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, या दर्शनाने MPSCमध्ये एक पोस्ट काढलेली होती आणि त्याला एक नोकरी लागलेली होती. ही नोकरी लागल्यानंतर ही दर्शनाना या राहुलला इग्नोर करायला सुरुवात करते. असं ना त्या राहुल हांडोरेला वाटत होतं. आता त्याच्यानंतर 9 तारखेला जेव्हा ही दर्शना पुण्यामध्ये ते सत्कार समारंभामध्ये येते, तेथे तो राहुल परत दर्शनाला भेटतो. कदाचित राहुलने असं सांगितलं असेल की तू एकदा माझ्यासोबत ये, ट्रेकिंगला जाऊया आणि त्याच्यानंतर आपण नंतर एकमेकांना बोलायचं नाही, भेटायचं नाही. त्या राजगड किल्ल्यावरती गेल्यानंतर परत आणि तो लग्नासाठी हिला प्रपोज करतो, परंतु ती ॲक्सेप्ट करत नाही. त्याचा बदला म्हणून तो या दर्शनाची हत्या करतो. हत्या केल्यानंतर तो तिथून फरार होतो, परंतु त्याच्या ATM कार्डच्या लोकेशनवरून त्याला ट्रेस केलं जातं आणि त्याला पकडलं जातं. तर अशा पद्धतीने ही घटना इथे समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.